स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आली आहे। हा क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो। चॅप्टरचे नाव आहे डिजिट फॉर लेटर्स। याला सॉल्व करण्याची सिंपल ट्रिक मी आज तुम्हाला शिकवणार आहे। क्वेश्चन आहे इन अ कोड लँग्वेज RAT is written as 389, TEN is written as 387, NUT is written as 876. How will write the word turn in this code? त्याच्यासाठी तुम्हाला चार ऑप्शन स्कॉलरशिप मध्ये असतात। स्कॉलरशिप आणि वेगवेगळ्या आपल्या एक्झाम साठी विचारतात। कॉम्पिटिटिव्हच्या MTS झालं, नवोदया झालं, नंतर बँकिंगच्या एक्झाम मध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो। सो याला सॉल्व करण्यासाठी आधी काय करायचं, हे जे कोड आणि अल्फाबेट्स दिले ते अशा प्रकारे राईट करून घ्यायचे। RAT, TEN, NUT आणि त्यांचे जे नंबर्स दिलेले ते त्याच्या खाली अशा प्रकारे राईट करायचे आणि मग यांच्यामध्ये सिमिलर जे लेटर्स आणि वर्ड्स आहेत त्यांना चूज करायचं। बघायचं आता बघा इथं A दिसतोय, इथं पण A दिसतोय, इथं T दिसतोय, इथं T दिसतोय, अजून कुठे काही दिसतात का ते नंबर्स अल्फाबेट्स बघायचे। इथं पण T आहे, ओके। आता या तिघांमध्ये T कॉमन आहे आणि T सोबत कोणता नंबर कॉमन आहे, जो नंबर कॉमन असेल तो कोड त्याला जाईल, ओके। सो T आहे, T ला काय जाणार आहे 8 कॉमन दिसतोय ना आपल्याला 8। सो त्याला काय करायचं, सायकल करून घ्यायचं किंवा तुम्ही त्या नंबरला असं कट पण केलं तरी चालेल, ओके। सो आणि साइडला लिहून घ्यायचं T 8। नंतर कोणते लेटर्स आणि नंबर्स कॉमन आहेत बघू। आता इथं A दिसतोय, इथं पण A दिसतोय आपल्याला आणि कॉमन नंबर काय आहे 3। सो ऑब्वियसली 3 ला काय A ला काय जाणार आहे 3 किंवा 3 ला कोणता लेटर जाईल A, ओके। आणि त्याला मी काय करते स्क्वेअर। मी तुम्हाला आधी पण सांगितलं तुम्ही त्याला कट करून पण लिहू शकतात। A ला कोणता लेटर जाईल मग नंबर जाईल मग 3, ओके। नंतर बघा मग इथं जो रिमेनिंग असतो ना तो कोड त्याला जातो। R ला ऑब्वियसली काय जाईल मग 9। सो राइट हियर R = 9। देन इथं कोण उरलंय N ला कोणता जाईल मग 7 आणि असा पण N ला 7 जातोय आणि इथं पण N दिसतोय आपल्याला, ओके। सो N ला असा पण कोणता कोड जाणार आहे 7। सो N = 7। आता रिमेनिंग कोण उरला U ला कोणता कोड जाईल मग ऑब्वियसली 6 आणि आपल्याला विचारलं कोणाचा कोड आहे TURN। T ला काय आहे 8, मग TURN ला कोणता कोड जाईल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो। सो T ला काय आहे 8, U ला कोणता 6, R ला 9 आणि N ला 7, ओके। 8 6 9 7 which option? So S, option number 3 is correct. So in this type of you have to solve this type of question. This is called Chinese coding question. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।